Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn new verb patterns. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण क्रियापदांचे काही दाखले बघणार आहोत. लास्ट टाइम वी सॉ टू वर्ब पॅटर्न्स. फर्स्ट पॅटर्न वॉज सब्जेक्ट प्लस वर्ब. Pattern 2 was subject plus verb plus subject complement. So today we will see pattern number 3. It is pattern 3, subject plus verb plus direct object. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय? प्रत्यक्ष कर्म, ज्याच्यावर क्रिया घडते ते ऑब्जेक्ट म्हणतात कर्म. सो कर्ता अधिक क्रियापद अधिक प्रत्यक्ष कर्म हा झाला तिसरा पॅटर्न. या पॅटर्ननी आपण वाक्य तयार करू शकतो. सो द डायरेक्ट ऑब्जेक्ट आन्सर्स द क्वेश्चन हू और whom or what. So let us see the first example. Subject plus verb plus direct object. I know his address. Subject is I, verb is know. know म्हणजे माहीत असणे. I know, direct object is his address. Now if you ask the question what, the question what to the verb know what, his address. So his address is the direct object over here. So I know his address. Subject I, verb know, direct object his address. Now second example, subject the boy, verb has lost, direct object his pen. So the sentence is the boy has lost his pen. Over here subject is the boy, verb is has lost. lose म्हणजे हरवणे, has lost. Direct object is his pen. Third sentence, Mohan opened the door. O-P-E-N-A-D, past tense. Mohan opened the door. So over here subject is Mohan, verb is opened, direct object is the door. Now fourth sentence is an interrogative sentence. Who broke the jug? Subject is who, verb is broke, B-R-O-K-E, broke. ब्रेक म्हणजे तोडणे. ब्रोक इज पास्ट, पास्ट पार्टिसिपल ऑफ ब्रेक इज ब्रोक. हू ब्रोक द जग? क्वेश्चन मार्क. सो द डायरेक्ट ऑब्जेक्ट इज द जग. नेक्स्ट एग्जाम्पल, वी शुड हेल्प द पुअर. वी इज द सब्जेक्ट, वर्ब इज शुड हेल्प and direct object is the poor. In this verb pattern, the last sentence, Mr. Pai has brought a car. Mr. Pai is the subject, has brought is the verb and direct object is a car. Now let us study pattern 4. Pattern 4 is of the type subject plus verb plus indirect object plus direct object. Pay attention. The pattern, the fourth pattern is subject plus verb plus indirect object plus direct object. Now we saw what was direct object. म्हणजे प्रत्यक्ष कर्म असं ज्याला म्हणतात. The direct object answers the question who, whom or what. आता तसं आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय ते बघूया. अप्रत्यक्ष कर्म म्हणता येईल. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट answers question to whom, for whom and for what. थोडक्यात अप्रत्यक्ष कर्म कुठली उत्तरं देतं तर कुणाला, कुणासाठी, फॉर whom आणि फॉर व्हॉट कशाकरिता याची उत्तरं इनडायरेक्ट ऑब्जेक्टकडे असतात.
तर पॅटर्न 4 आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट. नाव लेट अस सी सम एक्झाम्पल्स, सम सेंटेन्सेस ऑफ दिस पॅटर्न. I lent, L-E-N-T, I lent her my pen. आता इथे सब्जेक्ट इज आय, लेंड, L-E-N-D, लेंड म्हणजे उधार देणं किंवा तात्पुरतं वापरायला देणं असं इथे अर्थ लावता येईल. आय लेंट, लेंडचं पास्ट झालं, पास्ट पार्टिसिपल लेंट झालं. सो आय लेंट हर हा झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. माय पेन, आता यातलं प्रत्यक्ष कर्म काय आहे तर पेन, पण ते कुणाला दिलं, कुणाला असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हर. त्यामुळे आय हे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे लेंट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हर आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे माय पेन. ओके, नाव लेट्स सी द सेकंड एक्झाम्पल. द टीचर गेव अस होमवर्क. टीचरनी काय दिलं आहे, होमवर्क दिलेला आहे. त्यामुळे होमवर्क हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, पण तो कुणाला दिलेला आहे तर अस म्हणजे आम्हाला. सो द टीचर इज द सब्जेक्ट, वर्ब इज गेव, अस इज द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अँड होमवर्क इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स. वी हॅव पेड हिम द मनी. वी हा सब्जेक्ट आहे, हॅव पेड इज द वर्ब पार्ट, हिम इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट, sorry, him is the indirect object and the money is the direct object. या पॅटर्नमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे. नाव लेट्स लुक ॲट द फोर्थ सेंटेन्स. द ओल्ड मॅन टोल्ड अस द होल स्टोरी. द ओल्ड मॅन इज द सब्जेक्ट, वर्ब इज टोल्ड. टू टेल च past tense form आहे told. Indirect object is us आणि direct object आहे the whole story. Next example. I have bought my sister a watch. I is the subject, have bought is the verb part, indirect object is my sister and the direct object is a watch. Now last sentence of this pattern. Show me your hands. Now please look at this sentence carefully. Show me your hands. Over here the subject is absent, ज्याला मराठीत अध्यारूत असं म्हणतात. म्हणजे ॲक्च्युली यू शो मी युअर हँड्स असं पाहिजे, पण आपण म्हणताना यू म्हणजे तू अध्यारूत ठेवतो, शो मी युअर हँड्स. सो शो इज द वर्ब, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज मी and your hands is the direct object. So today we saw two patterns. The first the pattern we saw today was of the type subject plus verb plus direct object, and fourth pattern was subject plus verb plus indirect object plus direct object. So I just hope you have understood both these patterns well, and these patterns help us construct correct sentences while speaking English. So that's all for today's session. Thank you. Dhanyavad.